नमस्कार. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांची लागणार लॉटरी. 3.83 फिटमेंट फॅक्टरची मागणी. पगारात होणार 283% वाढ. कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक मोठी अपडेट समोर येत आहे. कर्मचारी संघटनांनी सरकारकडे 3.83 पट फिटमेंट फॅक्टर लागू करण्याची मागणी केली आहे. जर सरकारने ही मागणी मान्य केली तर कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात तब्बल 283% प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. चला तर जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेट्ससाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. वाढती महागाई आणि राहणीमानाचा खर्च लक्षात घेता ही मागणी करण्यात आली आहे. 3.83 फिटमेंट फॅक्टर पगाराचे नवे समीकरण. 7व्या वेतन आयोगामध्ये फिटमेंट फॅक्टर 2.57 होता, ज्यामुळे किमान मूळ वेतन 18,000 रुपये निश्चित करण्यात आले होते. आता ही मर्यादा वाढवून 3.83 करण्याची मागणी करण्यात आली आहे. हे सूत्र लागू झाल्यास वेतन, पेन्शन वर काय होईल परिणाम, चला तर जाणून घेऊयात सविस्तर. किमान वेतन 18,000 रुपयांवरून थेट 69,000 रुपये होणार. या निर्णयाचा लाभ पेन्शनधारकांना देखील होणार आहे. 50 लाखाहून अधिक कर्मचारी आणि 69 लाखाहून अधिक पेन्शनधारकांना याचा लाभ होणार आहे. पगारवाढीचा अंदाज. 3.83 फिटमेंट फॅक्टरमुळे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. या नव्या सूत्रानुसार लेव्हल 1चा 18,000 रुपये असलेला मूळ पगार थेट 69,000 रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. तसेच लेव्हल 3साठी 21,700 रुपयांवरून 83,111 रुपये, लेव्हल 5साठी 29,200 रुपयांवरून 1,11,836 रुपये आणि उच्च पदस्थ लेव्हल 9च्या कर्मचाऱ्यांचा पगार 53,100 रुपयांवरून थेट 2,03,373 रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. याची अंमलबजावणी कधी होणार? न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 3 नोव्हेंबर 2025 रोजी या आयोगाची स्थापना करण्यात आली. आयोगाला अहवाल सादर करण्यासाठी 18 महिन्यांचा कालावधी देण्यात आला. जरी अधिकृत तारीख 1 जानेवारी 2026 असली तरी प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी 2027 उजाडण्याची शक्यता आहे.